अंडीपासून आपण फक्त ऑमलेट किंवा भुर्जी बनवतो आणि तेच खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर इटालियन टच किंवा पिझ्झा फ्लेवर देऊन आज आपण एग गार्लिक क्रंबल हा पदार्थ बनवलेला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरू करूया। रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता रेसिपीच्या नावाप्रमाणेच आपण इथे खूप जास्त प्रमाणामध्ये लसूण घेतलेला आहे। लसणाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे, तर याचं योग्य असं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। पिवळी आणि हिरवी ढोबळी मिरची घेतलेली आहे। तुमच्याकडे जर लाल ढोबळी मिरची सुद्धा असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे। तेल पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये अंड्याची एक जाडसर पोळी करायची आहे। तुम्ही अंडी एका वाटीमध्ये फेटून घेऊन यामध्ये घालू शकता किंवा डायरेक्ट अंडी फोडून घालू शकता। आता रेसिपीच्या नावाप्रमाणे त्या अंड्याच्या पोळीमध्ये सुद्धा आपल्याला त्या लसणाचा एक खमंग वास आला पाहिजे, त्यामुळे मी इथे पाव चमचा बारीक कट केलेला लसूण तेलामध्ये घातलेला आहे। तो अगदी सोनेरी रंगावर छान परतून झाला की यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायची आहे। तर या ठिकाणी मी दुसरी एक पद्धत आहे, तुम्ही अंडी एका भांड्यामध्ये सगळी फोडून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये मीठ, मिरेपूड आणि थोडंसं दूध घालून ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते ऑमलेटचं मिश्रण यामध्ये ॲड करू शकता। त्या पद्धतीने सुद्धा ऑमलेट खूप सॉफ्ट आणि ज्युसी तयार होतं, पण इथे मी एका वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तुम्ही दोन्हीपैकी तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ती तुम्ही इथे यूज करू शकता। तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी बारीक वाटलेली ब्लॅक पेपर पावडर, मिरेपूड घालणार आहे। घरी वाटलेली असेल तर थोडं प्रमाण कमी ठेवा, कारण फ्रेश वाटलेली मिरेपूड जास्त तिखट असते। ही रेडीमेड मी विकत आणलेली मिरेपूड आहे, त्यामुळे ती जास्त तिखट नसल्यामुळे मी अर्धा चमचा इथेही मिरेपूड घातलेली आहे आणि त्याचबरोबर यामध्ये हलका तिखटपणा येण्यासाठी मी चिली फ्लेक्ससुद्धा घातलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही लाल तिखट पावडरसुद्धा वापरू शकता। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी एक क्रंबल बनवून घेतलेले आहेत। ही पोळी जी आहे ती फोडून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं याचं टेक्स्चर तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया आणि पुढची फोडणी आपण याच पॅनमध्ये करणार आहोत। तुम्ही नाश्त्यामध्ये सुद्धा असेच हे एक क्रंबल खाऊ शकता किंवा ब्रेडसोबत सुद्धा हे खाऊ शकता। चला तर मग आता आपण याला एक छान चव येण्यासाठी एक छोटीशी फोडणी करूया। तर त्याच पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटरसुद्धा वापरू शकता, पण इथे मी फक्त तेल घेतलेलं आहे। तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला उरलेला बारीक कट केलेला पूर्ण लसूण घालून घ्यायचा आहे आणि आलंसुद्धा घालायचं आहे। 1 मोठा चमचा मी इथे आलं किसून घेतलेलं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला ते छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याचा कच्चेपणाचा पूर्ण वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे, त्यामुळे तो अगदी तेलामध्ये छान फ्राय झाला की त्याचा फ्लेवर पूर्ण त्या रेसिपीमध्ये येतो। गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे। आता यामध्ये ही पिवळी आणि हिरव्या रंगाची सिमला मिरची घालून घेऊया। लाल रंगाची सिमला मिरचीसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता। तर हाय फ्लेमवरती आपल्याला ही सिमला मिरची तेलामध्ये परतून घ्यायची आहे। ती पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायची नाही, तर तिला एक क्रंचीपणा आला पाहिजे, त्यासाठी आपण मोठ्या गॅसवर ते परतून घेतलेलं आहे। तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे हे विकत आणलेली ब्लॅक पेपर पावडर आहे, मिरेपूड आहे, त्यामुळे ती जास्त तिखट नसल्यामुळे परत मी इथे ॲड केलेली आहे। त्याचबरोबर इथे चिली फ्लेक्ससुद्धा घातलेले आहे। चिली फ्लेक्स इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला जर चिली फ्लेक्सऐवजी फोडणीमध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर ती अगदी बारीक कट करून तुम्ही ती सुद्धा घालू शकता आणि चिली फ्लेक्स इथे स्किप करू शकता। आता हे छान रंगावर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास दूध घालायचं आहे। दूध घातल्यामुळे या पदार्थाला एक क्रीमी आणि ज्युसी टेक्स्चर येतो, त्यामुळे इथे तुम्हाला दूध घालायचं आहे।
तर दूध घातल्यानंतर इथे मी गॅस मोठा केलेला आहे. आता यामध्ये एक उकळी आली की आपल्याला लगेच यामध्ये एक क्रंबल घालून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता या एक क्रंबलमध्ये आपण मिरेपूड आणि त्याचबरोबर चिली फ्लेक्स घातल्यामुळे आणि हलका लसूण घातल्यामुळे याची चव खूप छान झालेली आहे. आणि त्याचबरोबर याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुरेख आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक क्रंबल घातल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही दूध घातल्यानंतर लगेच त्यामध्ये चीजसुद्धा घालू शकता. चीज क्रीम असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे चीज क्यूब असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे खिसून घालू शकता. तर अशा पद्धतीने दूध पूर्ण सोक झाल्यानंतर गॅस आपल्याला मंद आचेवर करायचा आहे, त्यामुळे हे पूर्णपणे ड्राय होणार नाही. आता यावरती आपण बारीक कट केलेली फ्रेश अशी कांद्याची पात घालून घेऊया, त्यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते. यावरती बारीक कट करून तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता. तर आता या पदार्थाला एक इटालियन टच किंवा पिझ्झाचा फ्लेवर देण्यासाठी यामध्ये मी मिक्स हब घालणार आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यामध्ये एक अर्धा चमचाभर हे मिक्स हब घालू शकता. त्यामुळे या पदार्थाला एक इटालियन टच येतो आणि तुमच्या मुलांना जर पिझ्झा बर्गर आवडत असेल तर त्यांनासुद्धा एक पिझ्झा खाल्ल्याचा फ्लेवर यामध्ये येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता या एक क्रंबलला खूप ज्युसी आणि क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. पण याची चव आणखीनच आपल्याला वाढवायची असेल तर यामध्ये एक स्पेशल असा इन्ग्रेडियंट घालायचा आहे. तर सगळ्यात शेवटी मुलांच्या आवडीचा एक जिन्नस यामध्ये मी घातलेला आहे. तर एक चीज क्यूब यावरती मी किसून घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला या एक क्रंबलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी चीजसुद्धा थोडंसं साल्टी असतं. तुम्ही जर बटर वापरत असाल तर ते सुद्धा साल्टी असतं. आणि आपण एक क्रंबल बनवत असताना त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे आणि तेलामध्ये फळभाज्या परतून घेताना त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीपासून मिठाचं प्रमाण आपल्याला हिशोबाने घालायचं आहे, एक प्रमाण ठरवून घालायचं आहे. त्यामुळे हा पदार्थ साल्टी होणार नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे. यामध्ये चीज अगदी छान मेल्ट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपला इथे इटालियन टच देऊन बनवलेला एक गार्लिक क्रंबल पदार्थ तयार आहे. हा तुम्ही ब्रेकफास्टमध्ये असंच खाऊ शकता किंवा टोस्ट किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता. तर हा पदार्थ इथे मी सर्व केलेला आहे. एकदा खाल्ल्यानंतर त्याची चव कधीही विसरू शकणार नाही असा हा पदार्थ तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.